नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचं हे लेक्चर RTOच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचं आहे. या लेक्चरमध्ये आपण जो लास्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर होता तो आपण डिस्कस करतोय. ह्याच्यातून तुम्हाला एक ब्रीफ आयडिया भेटेल की तुम्हाला कुठले टॉपिक करायचे आहेत, कुठल्या ह्याच्यावरती जास्त फोकस पाहिजे. आपण फक्त रँडमली असं बोलून चालणार नाही की दॅट इज इंजिनिअरिंगच्या टॉपिकवरती 20 क्वेश्चन येतील, बुद्धिमत्तावरती 31 क्वेश्चन येतील. जे लास्ट टाइम आले होते तो जर आपल्याला पॅटर्न माहिती असेल तर आपण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण डिस्ट्रीब्युशन बघूयात की सब्जेक्ट वाईज किती नंबर ऑफ क्वेश्चन्स आले होते. तर त्यावेळेस हा 2011च्या पेपरचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर 2011मध्ये करंट अफेअरवरती 9 क्वेश्चन आले होते. त्यानंतर इंजिनिअरिंग टॉपिक्स रिलेटेड 21 क्वेश्चन विचारले होते. रिझनिंगवरती 29. त्यानंतर जनरल स्टडीजवरती म्हणजे ज्याच्यामध्ये सगळंच आहे, पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी, सायन्स आणि मेन फोकस हा सायन्सवरती होता. तर त्याच्यावरती 31 प्रश्न आले होते. आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्स ह्याच्यावरती 9 प्रश्न आले होते. तर हे महत्त्वाचे आहेत. आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हे जास्त करून तुमच्या इकॉनॉमिक्स रिलेटेडच होतं. त्याच्यामुळे जर इकॉनॉमिक्समधल्या तुम्ही जर पंचवार्षिक योजना व्यवस्थित केल्या तर मार्क चांगल्या पद्धतीनं पडू शकतात. आपण या लेक्चरमध्ये सगळे क्वेश्चन व्यवस्थित डिस्कस करणार आहे. करंट अफेअरची एक गरज नाही आहे डिस्कस करण्याची, कारण ते जुने करंट अफेअर आहेत सगळे. फक्त आपण त्याचा नंबर एकदा बघूयात. ओके, तर आता आपण टॉपिक वाईज सगळे बघू. तर करंट अफेअरवरती जे 9 प्रश्न आले होते हे तुमच्या समोर आहेत. त्याच्या वेळेस म्हणजे 2011 वेळेस जे सुवर्ण कन्या म्हणून कुणाला ओळखलं जायचं नेमबाजीमध्ये हा प्रश्न आला होता. तर तेजस्विनी सावंत त्या आन्सर होतं. त्यानंतर तेलंगणाविषयीची समिती होती, तर ह्याची कुणाची नेमणूक करण्यात आली होती. 2010चे रिलेटेड प्रश्न आहे, निवडणुकींशी रिलेटेड. मुख्यमंत्रीचं नाव सांगा, तर नितीश कुमार होते त्यावेळेसचे. त्यानंतर 47व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं विचारलेला की कुठल्या पुरस्काराला उत्कृष्ट मराठी पुरस्कार भेटला, तर तो म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. त्यानंतर सचिन तेंडुलकरबद्दल आला होता. पुढचा प्रश्न होता नोटा या संघटनेशी रिलेटेड आला होता. 2010 सभा डॅश डॅश इथं झाली, तर रशियामध्ये झाली होती. त्यानंतर 2010 मधलाच काहीतरी प्रश्न विचारला आहे, आंतरराष्ट्रीय जैवविविधता त्याचा आन्सर आहे. तर अशा प्रकारचे सगळे जे करंट अफेअर होते त्यावेळेसचे, तर त्याच्यावरती 9 प्रश्न आलेत. तर मात्र थोडाफार आता MPSCचा आपण ट्रेंडचा विचार केला तर 2011च्या नंतरचे जे राज्यसेवेचे पेपर आहेत तर त्याच्यावरती करंट अफेअरवरती जास्त फोकस दिला जातो. तर आता 9च्या ऐवजी एक 15 क्वेश्चन करंट अफेअरमधून तुम्ही पकडून चाला. आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही ॲटलिस्ट सप्टेंबर 2016 पासूनचे करंट अफेअर कंप्लीट करा. करंट अफेअरवरती आपण 2016 मधल्या जे सप्टेंबर मंथ होता तर तो पण आपण कव्हर केला आहे पूर्णपणे. त्यानंतर एक म्हणजे जर तुम्ही इथे राईट हँड साईडला एक लिंक येईल तिथं गेला तर विजन करंट इश्यूज नावाचं प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भरपूर करंट अफेअर्स रिलेटेड लेक्चर भेटतील. तर ते तुम्ही सगळे एक्झामच्या आधी एकदा व्यवस्थित रिवाईजसुद्धा करा. ओके, म्हणजे तुम्हाला करंट अफेअरमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क पडतीलच. आता आपण इंजिनिअरिंग टॉपिकमध्ये कुठले कुठले प्रश्न आले होते आणि कुठल्या कुठल्या सब्जेक्टवरती फोकस होता हे बघूत. तर एकूण इंजिनिअरिंगवरती 21 प्रश्न विचारण्यात आले होते. आणि हा प्रश्न होता द ॲब्रिव्हिएशन ऑफ DNCचा ॲब्रिव्हिएशन विचारलं होतं, दॅट इज डिस्ट्रीब्युटेड न्यूमेरिकल कंट्रोल. त्यानंतर हॉट बॉडी विल रॅडिएट हीट, म्हणजे तुम्हाला हीट रॅडिएशन दॅट इज हीट कंडक्शन्स रिलेटेड सुद्धा विचारतात. दॅट इज हीट ट्रान्सफर HT तुम्हाला डीपमध्ये थोडासा करायचाच आहे. ओके, कारण 21 प्रश्न आले होते. मग नाही म्हणलं तरी मिनिमम 15 प्रश्न तरी तुमचे सिक्युअर्ड होऊ शकतात जरी तुम्ही चांगला अभ्यास केलात तर. आणि आपण सगळे इंजिनियर आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याला वन नाईट स्टडी कसा करायचा असतो. आणि आपण एकदम टू दी पॉईंट व्यवस्थित मार्कसुद्धा घेऊ शकतो जर आपण अभ्यास त्या पॉईंटचा केला तर. आणि आपण असाच केलेला अभ्यास डिग्रीला असताना सुद्धा हेच मेथड आपण अप्लाय करायचो की जे लास्ट इयर क्वेश्चन पेपर आहेत ते बघायचे, त्यानंतर आपण त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करायचा आणि मार्क चांगल्या पद्धतीने घ्यायचे. ओके, आणि आपल्याला डिस्टिंक्शनसुद्धा भेटतात तशा पद्धतीनं. आणि हे पण MPSCचे आहे. MPSC आणि आयोगाचे जे आत्तापर्यंतचे जे रिझल्ट आहेत ते तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर इंजिनियर्सच सगळ्या फील्डमध्ये टॉपवरती आहेत. बिकॉज आपली स्टडी मेथड जी आहे एकदम प्रॉपर असते. आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघतो, त्याचं ॲनालिसिस करतो अँड देन वी डायरेक्टली अप्लाय आवर नॉलेज. आणि त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि तसे मार्क पडणार म्हणजे पडणारच. ओके, कारण यावर्षीचे पण दोन्हीचे टॉपर आहेत ते सुद्धा इंजिनियरच आहेत. मुलांमधला टॉपर पण इंजिनियरच आहे, मुलींमधले सुद्धा टॉपर जे आहे ती सुद्धा इंजिनियरच आहे. ओके, हा प्रश्न पण आला होता. याच्यामध्ये डॅश डॅश पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवतात विचारलं होतं, तर जिप्सम पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवतात.
त्यानंतर फॉलोइंग इज द डेटा एक्सचेंज स्टँडर्ड इन कॉम्प्युटर एड डिझाईन, दॅट इज IGES. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की विच इज द मोस्ट सुटेबल वर्क मटेरियल दॅट कॅन बी मशीन बाय अल्ट्रासॉनिक मशिनिंग, दॅट इज अल्ट्रासॉनिक मशिनिंगने आपण एक सुटेबल मटेरियल कुठलं आहे त्याच्यावरती आपण काम करू शकतो, तर दॅट इज ग्लास. ओके. प्रिंटिंगसाठी आणि त्याच्यासाठी आपण त्याचा यूज करतो. त्यानंतर ट्रान्सफर मशीन्स आर एम्प्लॉयड अंडर द ॲप्लिकेशन ऑफ, सो हार्ड ऑटोमेशन. हे अशा प्रकारचे प्रश्न होते. तुम्ही एकदा सगळे ओव्हरलुक करा. ते तुम्हाला जर त्याच्यातून पॉईंट्स बनवायचे असतील ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बनवा आणि तुम्ही त्या पद्धतीनं टॉपिक चूज करा, कारण आता फार कमी दिवस राहिलेत. त्या दृष्टीने काय काय अभ्यास करायचा आहे हे थोडं कठीण आहे सांगणं, कारण इंजिनिअरिंगमधलं सिलेबस खूप वास्ट आहे आपल्यासाठी. त्यामुळं आता तुमचं जास्त फोकस कुठल्या कुठल्या टॉपिकवरती असलं पाहिजे ह्याच्यावरती पण आपण एक छोटंसं एक 4-5 मिनिटाचं एक लेक्चर बनवूयात आणि त्या दृष्टीने जर तुम्ही अभ्यास केला तर चांगल्या पद्धतीनं मार्क्ससुद्धा पडतीलच. ओके. तर हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत हे सगळे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. आता मी प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये नाही जात, कारण आपल्याला 100 क्वेश्चन कव्हर करायचे आहेत. ओके. तर अशा पद्धतीनंच आपण बघूत. हा प्रश्न आहे की नो इंजिन कॅन बी मोर इफिशियंट दॅन इंजिन वर्किंग ऑन. सो जे कॅरनॉट सायकलवरती इंजिन वर्क करतात सो ते सगळ्यात बेस्ट असतात. त्यानंतर रेफ्रिजरंटशी रिलेटेड प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, an electric motor driving a centrifugal air fan is found to be running hot. The most lively cause is. So ते कशामुळं म्हणजे मोस्ट लाईव्हली रिझन काय असेल त्याला, तर स्लॅग ड्रायव्हिंग बेल्ट. ओके. त्यानंतर नॉईजशी रिलेटेड आहे, म्हणजे एक्झॉस्ट नॉईज जो आहे इट इज कॉल्ड ॲज मफलर. देन द स्टिअरिंग इन केस ऑफ मॉडर्न ऑटोमोबाईल्स व्हॅरीज बिटवीन, सो विचारलं आहे 12:1 अँड 24:1. सो बरेच प्रश्न आहेत आपल्या, 21 प्रश्न आहेत सगळे मिळून इंजिनिअरिंगशी रिलेटेड. तुम्ही सगळे व्यवस्थित त्याला कव्हर करा, त्याचे आन्सर्स पण व्यवस्थित नोट डाऊन करा. आपण पुढचा सेक्शन बघूया. आणि हा लास्टचा प्रश्न जर बघाल तुम्ही तर याच्यामध्ये दिलं आहे की ॲज पर द BS2 इमिशन नॉर्म्स, म्हणजेच जे भारत स्टेज इमिशन्स नॉर्म आहेत याच्याशी रिलेटेड प्रश्न आला आहे. त्याच्यामुळं आपण जे लेक्चर बनवलं आहे भारत स्टेज 4, म्हणजेच आपले जे इमिशन्स नॉर्म्स वगैरे आहेत, तर तिथून तुम्ही व्यवस्थित बघा. ते लेक्चरसुद्धा तुम्हाला राईट हँड साईडला एक लिंक येईल, तिथून तुम्ही ते बघू शकता. ओके. पुढचा टॉपिक आहे आपला रिझनिंग. तर रिझनिंगवरती आत्तापर्यंत म्हणजे लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये 2011च्या क्वेश्चन पेपरमध्ये 29 प्रश्न आले होते. ते कुठले कुठले आहेत ते पण आपण सगळे ओव्हरलुक देऊयात. की पुढील समीकरणामधील A and Bच्या किमती काढायच्यात, म्हणजे वी नीड टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ A and B. सो असा रेशो दिला आहे 36/A इज इक्वल टू 54/B इज इक्वल टू 81/63. सो A आणि Bची व्हॅल्यू काढायची आहे. ऑप्शन्स जर बघाल तर सगळ्या व्हॅल्यू युनिक आहेत. एसाठी जर एक व्हॅल्यू निघाली तर ते तुमचा आन्सर असेल. तर पहिल्यांदा आपण फक्त 36/A इज इक्वल टू 81/63 कम्पेअर करू. 9नी भाग जाईल, कॅन्सल होईल बऱ्याच गोष्टी. त्यानंतर A इज इक्वल टू तुम्हाला 28 भेटेल. हे आपल्यासाठी काय फार लेंदी असं नाही आहे कॅल्क्युलेशन, फार इझी क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन बघू आपण. हा प्रश्न तुम्ही आता याच्यावरती प्रॅक्टिस करा अशा प्रकारच्या प्रश्नांची. त्याच्यामुळे आता मी याचा आन्सर नाही दाखवणार तुम्हाला, हा तुमच्यासाठी होमवर्क असेल, व्यवस्थित त्याला ट्राय करा. ओके. पुढचा प्रश्न आहे की वृक्षांच्या रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूकडून 5व्या नंबरला आहे, तर एकूण रांगेमध्ये किती वृक्ष असतील, तर 5+4 दॅट इज 9 टोटल ट्रीज असतील. हा प्रश्न सुद्धा म्हणजे हा बऱ्याच वेळेस आपल्याला MPSC CSAT अशा टाईपचे प्रश्न दिसतात आणि हा येणारच अशा टाईपचा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला. तर जर तुम्ही स्क्वेअर रूट जर काढले तर तुम्हाला एक नंबर भेटेल, म्हणजे 16चा स्क्वेअर रूट आहे 4, 25चा 5, 49चा 7, 121चा 11. तर यांची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला एक नंबर भेटेल, ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला मिडल टर्म भेटेल. ओके. दॅट इज 4 + 5 9, 9 + 7 दॅट इज 16, 16 + 11 27. 27चा स्क्वेअर केला की 729. सो तशाच पद्धतीने तुम्हाला अननोनची पण व्हॅल्यू काढायची आहे. ओके. तर ट्राय करा क्वेश्चन. नेक्स्ट, हा तुमच्या कॅलेंडरवरती डिपेंड आहे. तुम्हाला याच्यामध्ये डेज काउंट करायचे आहेत. म्हणजे कसं करणार तुम्ही हा प्रश्न, तर 15 ऑगस्टला जर रविवार असेल तर प्रजासत्ताक दिन दॅट इज रिपब्लिक डेला दॅट इज 26 जॅनला कुठला दिवस असेल आपल्याला हे विचारले. तर मग आता दिवस कॅल्क्युलेट करायचे इन द सेन्स की ऑगस्ट मंथमध्ये टोटल 31 डेज असतात. सो 15 ऑगस्ट नंतर 16 दिवस आहेत ते. त्यानंतर पुढच्या मंथमध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये 30 डेज आहेत. त्यानंतरच्या मंथमध्ये 31 डेज आहेत. त्यानंतर अगेन 30 डेज, देन 31 डेज डिसेंबरमध्ये, आणि मग जानेवारीपर्यंत म्हणजे 26 जानेवारीपर्यंत 26 दिवस. सो सगळे ॲडिशन केली डेजची तर तुम्हाला 164 भेटेल. मग ती ॲडिशन काय करायची, वीक वाईज डिवाइड करायची, दॅट इज डिवायडेड बाय 7.
म्हणजे आपल्याला टोटल नंबर ऑफ वीक भेटतील आणि जे वीक्स आहेत त्या वीक्समधून जे प्रॉपर जो भाग न जाणारे जे दिवस शिल्लक राहतील ते मग फक्त काउंट करायचे. म्हणजे काय करायचं 164 डिवायडेड बाय 7 मग आपल्याला भेटेल 23 आणि शिल्लक राहील 3/7. ओके म्हणजे 23 3/7 म्हणजे 3 दिवस आहेत ते कसे काउंट करायचे. संडेला तर आपण पकडले 15 ऑगस्ट आहे ते तर माहिती आहे. मग जो एक दिवस असेल तो मंडे असेल, त्यापुढचा ट्यूजडे आणि त्यानंतरचा आहे तो वेन्सडे. ओके सो आन्सर इज वेन्सडे. आपण बघूत कॅलेंडरवरती जर तुम्हाला गरज असेल तर आपण अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू, एक लेक्चर त्याच्यावरती सुद्धा बनवू. पुढचा प्रश्न बघू. शीर्षासन करीत असताना स्वप्नीलची पाठ पश्चिम दिशेला होती तर त्याच्या उजवा हात कोणत्या दिशेला असेल असं विचारलंय. सो शीर्षासन करताना त्याची पाठीची म्हणजे त्याची बॅक साईड होती ती पश्चिमेला होती. सो त्याचा राईट हँड साईड आहे, म्हणजे त्याचं फेस जो आहे हे ही इज फेसिंग ईस्ट. त्याची जी पाठ आहे ती वेस्टकडे आहे. सो राईट हँड साईडला कुठली दिशा असेल. सो राईट हँड साईडला नॉर्थ असेल. ओके तुम्ही ट्राय करून बघा आणि जमत असेल तर शीर्षासन पण करून बघा. ओके पुढचा प्रश्न बघू. पाण्यामध्ये त्याची प्रतिमा कशी दिसेल असं विचारलंय. LNS ची प्रतिमा, दॅट इज ऑप्शन नंबर 3 त्याचा आन्सर असेल. एलचा उलटा आपल्याला बघता येईल तर ऑप्शन 1 आणि 3 ह्याच्यामध्येच एल कॉमन आहे. त्यानंतर एन डायरेक्ट एकमध्ये चुकवलं आहे, डायरेक्ट प्रॉपर एनच दिलं आहे, त्याची पाण्यातली प्रतिमा दाखवलेली नाही आहे, त्या मिरर इमेज दाखवलेली नाही आहे. सो आन्सर कुड बी 3. नेक्स्ट क्वेश्चन. हा पण तुमच्या डायरेक्शन सेन्स रिलेटेड आहे. ओके अ मॅन वॉक 30 मीटर टुवर्ड्स वेस्ट, तो वेस्टकडे जातोय 30 मीटर. देन टर्निंग टू हिज राईट म्हणजे त्याच्या उजव्या हाताला जाईल. त्यानंतर ही वॉक 30 मीटर्स. सो असं त्याचं डिस्टन्स पूर्ण कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला आणि त्याच्या स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंटमधलं डिस्टन्स विचारलं आहे. सो ॲट दी एंड जे तुम्हाला आन्सर आहे ते 50 मीटर्स भेटेल. पुढचा प्रश्न आहे. इफ लेटर्स फ्रॉम S to Y आर रिटन इन रिव्हर्स ऑर्डर विच इज सेकंड लास्ट लेटर. आता हे पूर्ण लेटर लिहायची गरज नाही आहे, कॉमन सेन्स यूज करायचं आहे तुम्हाला. S to Y पर्यंत तुम्हाला सगळे लेटर्स हे रिवाईज करून लिहायचं आहे असं सांगितलं आणि सेकंड लास्ट काय असेल. सो जे सेकंड नंबरचा असेल S पासूनचा पुढचा नंबर तोच सेकंड लास्टला येणार आहे. सो ST. सो दॅट इज आवर आन्सर T. ओके पुढचा प्रश्न बघू. मनुष्य चरित्र तर राष्ट्र म्हणजे काय, तर याचा आन्सर आहे जनता. ओके पुढचा प्रश्न बघू. 2 days आफ्टर टुडे इज क्रिसमस, म्हणजे आजपासून 2 दिवसानंतर म्हणजे तिसऱ्या दिवशी क्रिसमस आहे आणि क्रिसमस फॉल्स ऑन संडे. सो क्रिसमस जे आहे संडेला आहे. तर पहिल्यांदा कॅल्क्युलेट करा की टुडे काय असेल, म्हणजे आज काय असेल. आजपासून तिसऱ्या दिवशी संडे, तर 3 दिवस पाठीमागं या. संडे, देन सॅटर्डे, पाठीमागं येतोय आपण फ्रायडे आणि त्याच्या आधीचा दिवस आहे तो म्हणजे थर्सडे. सो आज थर्सडे आहे. व्हॉट इज द डे 2 days बिफोर टुडे, म्हणजे थर्सडे पासून 2 दिवस पाठीमागं पण जायचं आहे तुम्हाला. सो थर्सडे पासून 2 दिवस पाठीमागं जायचं म्हणजे एक दिवस पाठीमागं गेला तर वेनसडे भेटेल, दुसऱ्या दिवशी ट्यूजडे असेल आणि त्याच्या आधीचा दॅट इज मंडे. ओके सो मंडे इज द आन्सर. हा पण एक रो मध्ये बसवल्यात. देर आर 5 गर्ल्स सिटिंग इन अ रो. राशी इज नॉट ॲडजस्ट टू द सुलेखा और आभा. हे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल आय गेस आणि आन्सर तुम्हाला शेवटी राशी भेटेल. ओके पुढचा प्रश्न बघू. Introducing a man, woman said, his wife is the only daughter of my father. How is that man related to the woman? आता आपलं ब्लड रिलेशनवरती आपण एक लेक्चर अपलोड केलेलं आहे आपल्या चॅनलवरती. आय गेस की पहिलं लेक्चर येते आता सध्या. तर एकूण हे लेक्चर पकडून 118वं लेक्चर असेल हे आपल्या चॅनलवरती. तर तुम्ही पहिलं लेक्चर जर बघितलं तर तुम्हाला ब्लड रिलेशनचे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर तुम्ही जाऊन प्लेलिस्टमधून बघू शकता. ओके आणि ते प्लेलिस्ट यूज करायला शिका थोडंसं, कारण आम्ही जे लेक्चर्स अपलोड करतो हे प्लेलिस्टच्या हिशोबाने अपलोड करतो. तर तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला सपोज तुम्हाला जॉग्रफीमध्ये बघायचे लेक्चर तर तुम्ही जॉग्रफीच्या प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला जॉग्रफीचे भेटतील. करंट अफेअरच्या याच्यात गेला म्हणजे विजन करंट इश्यूजमध्ये गेला तर करंट अफेअर्स भेटतील. जीकेच्या सिरीजमध्ये गेला म्हणजे विजन जीके सिरीज आहे त्याच्यामध्ये गेला तर विजन जीकेचे म्हणजे आपले जनरल नॉलेजचे सगळे व्हिडिओ भेटतील. तर अशा पद्धतीने अभ्यास करा, थोडा स्मार्ट अप्रोच ठेवा. ओके कारण बरेच मुलं मला विचारतात की सर सगळे व्हिडिओ कसे बघायचे. आता व्हिडिओज ऑप्शन आहे तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा, होमच्या शेजारीच असतो व्हिडिओ, तर तिथून सगळे तुम्ही व्हिडिओ बघू शकता. सगळे स्क्रोल केलं की पूर्ण व्हिडिओ येतील किंवा जर प्लेलिस्टमध्ये गेल तर सिलेक्टिव्ह तुम्हाला अभ्यास पण करता येईल. ओके सो चॉईस इज युअर्स. आणि याचा आन्सर आहे हजबंड. तर तुम्ही ते जे कन्सेप्ट असेल ब्लड रिलेशनचा तुम्ही पहिल्या लेक्चरमधून बघू शकता. ओके पुढचा प्रश्न बघू आपण. याच्यामध्ये हा एक क्यूब आहे और 27, 9, 15, 22, 4, 12, 5 क्वेश्चन मार्क 3. सो असं दिलेलं आहे आणि आपल्याला क्वेश्चन मार्कची जागेवरती काय येईल.
तर जरासा विचार केला तर 3च नंबर हे बेस नंबर आहेत त्याच्यामध्ये, दॅट इज 9 अँड नाही, याच्यामध्ये ॲक्च्युली कसं करावं लागेल आपल्याला, सरळ जर ॲडिशन केली तर वरची टर्म भेटते, म्हणजे 22 + 5 केलं तर 27 भेटेल, x + 4 केल्यावर 9 भेटेल, अँड 3 + 12 केल्यावर 15 भेटते. So what is that x? x + 4 is equal to 9. So x is equal to 5. ओके, नेक्स्ट प्रश्न बघू. पुढची डायग्रॅम तुम्हाला ओळखायची याच्यामध्ये. एक एक फक्त पहिल्यांदा फोकस ठेवा एका एका गोष्टीवरती. म्हणजे आपण जर सर्कल बघितला, या पहिल्या डायग्रॅममध्ये जर सर्कल बघा तर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, देन सेकंड डायग्रॅममध्ये तो सेकंड क्वाड्रंटमध्ये येतोय, थर्डमध्ये पण सेकंडमध्येच राहतोय, म्हणजे त्याची पोझिशन एकदा चेंज होत नाहीये. ओके, आणि एकदा चेंज झाली की तीच कॉन्स्टंट राहते 2 डायग्रॅमसाठी. मग जे आपली थर्ड फिगर आहे त्याच्यामध्ये तो थर्ड क्वाड्रंटमध्ये आला आहे. सो जी अननोन फिगर असेल त्याच्यात तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये असणार. सो ऑप्शन लाईज दॅट इज ऑप्शन नंबर 2 अँड 3. सो त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायला पाहिजे. आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे विच इज अवर करेक्ट आन्सर. तो बॉक्स जो आहे ह्याच्यावरती विचार करायला सुरू करा. आता फर्स्ट डायग्रॅममध्ये बॉक्स जो आहे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये, सेकंड याच्यामध्ये पण थर्ड क्वाड्रंटमध्येच आहे. देन थर्ड डायग्रॅममध्ये तो चेंज होतोय, राईट हँड साईडला जातो, म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतोय. फोर्थ फिगरमध्ये पण सेम फोर्थ क्वाड्रंटमध्येच राहिला. आता तो चेंज होणार, आता तो त्याच्या आणखीन लेफ्टला जाईल, म्हणजे वरती येईल. सो आन्सर कुड बी ऑप्शन नंबर 2. ओके, आणि जर 3 जर बघाल तर तो चेंजेस झालेली नाही आहे पोझिशन, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला कळू शकेल की 2 इज अवर राईट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हा कोडिंग डिकोडिंगशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग डज मीन हॉट इन द लँग्वेज, म्हणजे हॉटसाठी काय कोड यूज केला आहे. तर जर वाक्य बघाल तुम्ही तर हॉट हा पहिल्या सेंटेन्समध्येच यूज केलेला आहे, म्हणजे डोंट पुल टा मीन्स ब्रिंग हॉट फूड. सो याच्यामध्ये तुम्हाला हॉटची जी सांकेतिक लँग्वेज असेल ती काय असेल ते विचारलं आहे. सो हॉट कुठे रिपीट झालं का ते पण बघा. देर आर 3 सेंटेन्सेस लाईक पुल ट्रिप सॉप, दॅट इज फूड इज गुड, देन टाक डा सॉप म्हणजेच गुड ब्राईट बे. तर इथं हॉट रिपीट झालेलं नाही आहे. सो जे 2 राहिलेत ब्रिंग आणि फूड, तर ते दोन्ही रिपीट व्हायला पाहिजेत प्रत्येक ठिकाणी, बट फूडच एका ठिकाणी रिपीट झालेलं आहे, ब्रिंग कुठंच रिपीट झालेलं नाही आहे. सो दॅट इज वाय वी कांट फाइंड द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ हॉट. ओके, हॉट आणि ब्रिंगसाठी अल्टरनेट येतील. दॅट इज जर फूडसाठी जर तुम्हाला भेटला असेल, दॅट इज आय गेस की पूल येईल फूडसाठी. तर हॉट आणि ब्रिंगसाठी एक तर डोम असेल और टा असेल. सो दॅट इज आयदर डोम और टा, असा ऑप्शन नाही आहे. दॅट इज वाय कॅनॉट बी डिटरमाइन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. तर इथं एका मुलाचा स्पीड दिला आहे, तो घरी जाण्याचा स्पीड आहे 6 km/h. ही बॅक ॲट द स्पीड ऑफ 2 km/h. सो व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, दॅट इज 2ab/a+b. a इज द व्हॅल्यू ऑफ वन स्पीड, b इज द व्हॅल्यू ऑफ अनदर स्पीड. a+b खाली करायचं आहे. सो 2 × 6 × 2/2 + 6 दॅट इज 8. कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर तुम्हाला आय गेस की 3 आन्सर भेटून जाईल. ओके, नेक्स्ट प्रश्न बघू आपण. जर POT, TE दॅट इज टी, पेट, पेन ह्याच्यासाठी सांकेतिक लँग्वेज और कोडिंग लँग्वेज दिलेली आहे. 274 मीन्स POT, देन 431 मीन्स TEA असं दिलेलं आहे. आता आपल्याला विचारले की टेपसाठी काय असेल. तर पहिल्यांदा बघा की टेपसाठी टीसाठी काय असेल, तर टी कुठल्या कुठल्या टर्म्समध्ये किंवा कुठल्या कुठल्या शब्दामध्ये कॉमन आहे ते बघायचं आहे. तर पहिले 3 वर्ड घ्याल, दॅट इज पॉट, टी अँड पेट. तर याच्यामध्ये टी हा वर्ड आहे, त्याच्यामध्येच 3 कुठले कुठले नंबर्स कॉमन आहेत ते पण ऑब्झर्व करा. सो 2, 3, 4 हा पहिला म्हणजे 274, देन 431, देन 234. तो 4 हा कॉमन दिसतोय मला, तर 4 हा कॉमन टर्म असणार आहे, दॅट इज फॉर टी. ओके, लक्षात ठेवा. तर आता ऑप्शन एलिमिनेट करायचे आपल्याला. सो 3 ऑप्शनमध्ये 4 आहे, दॅट इज ऑप्शन नंबर 1, 3 अँड 4. ओके, दुसरा ऑप्शन आपला एलिमिनेट होऊन जाईल. आता बघा की कॉमन कुठला नाही आहे. सो जो लास्ट वर्ड आहे ई, याच्यासाठी फाइंड जर केलं आपल्याला तर भेटून जाईल सगळं. तर ईसाठी आपण कॅल्क्युलेट करू. ईसाठी कुठला कुठला नंबर असेल. सो ई कुठं कुठं कॉमन आहे, तर टीमध्ये, पेटमध्ये आणि पेनमध्ये या 3 ठिकाणी ई कॉमन आहे. आणि ईसाठी 431, 234 आणि 235 मध्ये 3 हा कॉमन आहे. सो दॅट इज वाय ईसाठी कंपल्सरी 3 असणार. ओके, त्यानंतर जर एसाठी जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तशाच पद्धतीनं, तर ए टीमध्येच फक्त कॉमन आहे, TEAमध्ये. सो एची व्हॅल्यू तिथं आपण डायरेक्टली नाही सांगू शकत, मात्र आपल्याला टीची व्हॅल्यू काढली तर भेटून जाईल. सर टी आपल्या टी आपल्याला माहिती आहे, दॅट इज 4. देन आपल्याला ई सुद्धा माहिती होतं, दॅट इज 3. देन आपल्याला फाइंड करायला लागेल की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए. सो ए इज 1. सो 4, 1, 3 असा वर्ड असलेला 2 ऑप्शन आहेत. अगेन ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4. ओके,
तर आपल्याला जी व्हॅल्यू राहिली आहे पीसाठी, तर आपल्याला ती जर फाइंड केली तर आपल्याला आन्सर भेटून जाईल. सो पीसाठी 2 आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. 4 1 2 3 हा सिक्वेन्सच करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 4% असं दिलं 4% मीठ असलेलं 7, दॅट इज 1 लिटर ऑफ वॉटर इज इव्हॅपोरेटेड फ्रॉम 7 लिटर्स ऑफ सी वॉटर कंटेनिंग 4% साल्ट. द पर्सेंटेज ऑफ साल्ट इन द रिमेनिंग ऑफ द सोल्युशन इज हाऊ मच पर्सेंटेज इज द साल्ट, हे विचारलंय. आता इव्हॅपोरेट ज्यावेळेस होतं त्यावेळेस इव्हॅपोरेट होताना फक्त पाणी उडून जात असतं, मीठ कुठून सुद्धा उडून नाही जाणार. मीठ इज अ सॉलिड, त्याच्यामुळे त्याचं बाष्पीभवन वगैरे काय होणार नाहीये. सो मीठाची क्वांटिटी तर सेम राहणार आहे. सो क्वांटिटी ऑफ साल्ट इन वॉटर इन पहिल्यांदा 7 लिटरच्या वॉटरमध्ये होतं 4% ऑफ 7, दॅट इज 4/100 इंटू 7. ओके, आता मी इथं कॅल्क्युलेट करत बसत नाही आहे सगळ्या व्हॅल्यू, फक्त तुम्हाला एक मेथड सांगतोय की साल्ट हे अनचेंज्ड राहील दोन्ही कंडिशनमध्ये. म्हणजे ज्यावेळेस 7 लिटर वॉटर होतं त्यावेळेस पण साल्ट तेवढंच राहणार आहे क्वांटिटीमध्ये, आणि ज्यावेळेस 1 लिटर त्याच्यातून उडून गेलं क्वांटिटीमध्ये तेवढंच राहणार आहे. मात्र पर्सेंटेज ऑब्व्हियसली चेंज होणार आहे, कारण आधी 7 लिटर पाणी होतं, आता 6 लिटर पाणी होतं, म्हणजे पाणी कमी झालंय मात्र साल्टची क्वांटिटी सेम राहते. ओके, आपण याच्यावरती आय गेस एखादं लेक्चर बनवू. जसं तुम्हाला जर वाटत असेल रिझनिंगवरती आपण बनवावे लेक्चर, तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. आपण त्याच्यावरती नक्कीच लेक्चर लवकरात लवकर घेऊन येऊयात. ओके, तर आपल्याला काढायचं की क्वांटिटी ऑफ साल्ट इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ साल्ट, दॅट इज 4% ऑफ साल्ट इंटू 7 लिटर इज इक्वल टू X% ऑफ साल्ट इंटू 6 लिटर, कारण चेंज झालं, 1 लिटर पाणी उडून गेलं, इव्हॅपरेट झालेलं आहे. ओके, मग कॅल्क्युलेशन्स कसे करायचे. 4/100 इंटू 7 इज इक्वल टू X/100 इंटू 6. 100 कॅन्सल. X इज इक्वल टू कॅल्क्युलेट केल्यानंतर X इज इक्वल टू काय भेटल, दॅट इज 4 इंटू 7 इज इक्वल टू X इंटू 6. सो X इज इक्वल टू 4 इंटू 7/6. ओके, आता हे मी व्हिज्युअलाइज करतोय त्याच्यामुळे टाइम लागणारच आहे मला, मी काय पेन पेपर घेऊन सॉल्व्ह करत नाहीये. ओके, सो X इज इक्वल टू 4 इंटू 7 डिवायडेड बाय 6. सो कॅल्क्युलेट केल्यानंतर 4.66 भेटून जाईल. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. नंबर सिरीजचा प्रश्न आहे हा. 5 9 17 29 45 आणि क्वेश्चन मार्क और नेक्स्ट टर्म काढायची आपल्याला. सो डिफरन्स बघा, पहिल्यांदा नंबर सिरीज सॉल्व्ह करताना तीच एक मोठी ट्रिक आहे की पहिल्यांदा डिफरन्स पासूनच स्टार्ट करायचं आहे. नंबर सिरीजवरती आपण लेक्चर अपलोड करूया नक्की, त्याच्यातून तुम्हाला बरेच नंबर सिरीजचे जे टाईप आहेत हे आपण सगळे कव्हर करू. सो 5 9 देन 17 29 45. 5 आणि 9 मध्ये डिफरन्स आहे 4, 17 आणि 9 मध्ये 8, 29 आणि 17 मध्ये 16, देन 45 अँड 29 मध्ये डिफरन्स कितीचा आहे. ओके, 29 आणि 17 मध्ये 12चा डिफरन्स आहे, सॉरी. 45 अँड 29 मध्ये 16चा डिफरन्स आहे. सो 45ची जी नेक्स्ट टर्म असेल तर त्याच्यामध्ये डिफरन्स असला पाहिजे 20चा, म्हणजे 45 प्लस 20 ॲड करा, दॅट इज अवर नंबर, दॅट इज 65. ओके, नेक्स्ट प्रश्न बघू आपण. 5 फ्रेंड्स आर स्टँडिंग इन अ रो, रवी इज नॉट अ हेड. तो हे स्टँडिंग इन अ रो आला आहे, तुम्ही थोडंसं ट्रायल अँड एरर करून सुद्धा लगेचच सॉल्व्ह करू शकता. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. हा क्यूबशी रिलेटेड प्रश्न आहे, हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. आय विल डिस्कस दिस. अ क्यूब 3 सेंटीमीटर क्यूब हॅज बीन पेंटेड रेड ऑन ऑल इट्स साइड्स. इट इज कट इन टू 1 क्यूब्स. म्हणजे असं 1 सेंटीमीटरच्या क्यूब्समध्ये आपण 1 सेंटीमीटर क्यूब्समध्ये त्या 3 सेंटीमीटरच्या क्यूबला आपण कट करत चाललोय. म्हणजे असे जर तुम्ही क्यूब व्यवस्थित जर फॉर्म केला, नोटबुकवरती आता पहिल्यांदा तेच करा की क्यूब फॉर्म करा, त्या क्यूबला 1 सेंटीमीटरच्या अशा 3 लाईन्स मारा वरतून खालून सगळीकडून. तर त्याचे नंबर ऑफ क्यूब्स असतील हे तुम्हाला जर कॅल्क्युलेट केले तरी 27 भेटतील. ओके, मग त्याच्यातून बघा की एकच साईड रेड असलेले किती क्यूब भेटतील. तर थोडंसं घ्या याच्यामध्ये मेहनत, कारण हा कन्सेप्ट एकदा क्लिअर झाला की सगळ्या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला येतील मग. ओके, तर बघा की एकच साईड रेड असलेले किती क्यूब आहेत. तर प्रत्येक फेसवरती जो मधला क्यूब असेल, ओके, म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम फॉर्म झालेत तुमचे. सो मिडल रो मधला आणि मिडल कॉलम मधला जो मिडल एलिमेंट आहे, म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम मधला जो मधला दॅट क्यूब आहे तोच फक्त एका साईडने रेड होतोय. त्याच्या पाठीमागच्या सगळ्या साईड या मोठ्या क्यूबमध्ये झाकून जातील कलर करताना. त्याच्यामुळं एका फेसवरती 1 क्यूब भेटेल. असे क्यूबला 6 फेस असतात. सो 6 इज अवर आन्सर. ओके, असे पण प्रश्न येतात की कलर दिलाय सगळ्या क्यूबला त्याचे असंच सेम, आणि विचारतील की 3 साईडला रेड कलर असलेले किती क्यूब आहेत. तर 3 साईड म्हणजे कसं होईल, जो क्यूब कॉर्नरवरती कट होईल तर तो 3 साईडनी कलर्ड असेल. सो असे कॉर्नर्स किती आहेत ते कॅल्क्युलेट केले की दॅट इज अवर आन्सर.
ओके, सिम्पल आहे. एकदा थोडंसं बसून व्यवस्थित त्याला एक अर्धा पाऊण तास द्या, तुम्हाला सगळ्या टाईपचे क्वेश्चन यायला सुरू होईल. पुढचा प्रश्न बघू आपण. गटातनं बसणारा ओळखायचा आहे. तो नायजर, सुएज, मिसिसिपी, देन कोलोरॅडो. सो आय गेस की सुएज इज द करेक्ट आन्सर बिकॉज सुएज इज अ कॅनल. ओके, बाकी सगळ्या रिव्हर आहेत. पुढचा प्रश्न, हा प्रश्न फार कॉमन आहे एक्झाममध्ये, सगळ्या प्रकारच्या टाईपच्या एक्झाममध्ये हा विचारतात. वेन डायग्रामशी रिलेटेड आहे. मेल, फिमेल आणि गर्ल्स तुम्हाला डिनोट करायच्यात. सो कसे डिनोट करणार? जर ह्युमन बिईंग मेल आणि फिमेल असतं तर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट. ओके, म्हणजे ह्युमनमध्येच इन्क्लूड आहे मेल अँड फिमेल. मात्र मेल वेगळे, फिमेल आणि गर्ल्स वेगवेगळे असतात. सो अशी डायग्राम बघा की जी एकमेकांना कोलॅप्स नाही होणार. फिमेल आणि गर्ल्स कोलॅप्स झाल्या चालतील बट मेल नाही व्हायला पाहिजे. सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. ओके, देन हा एक अल्फा नंबर सिरीजवरती असतात किंवा अल्फाबेटिकल सिरीज ज्या आहेत ह्या कम्प्लिशन असतं. हे त्याच्यामध्ये दिलंय BDF मीन्स HIL असंच कन्सिडर करा. मग आता ज्यावेळेस तुम्ही ABCD काढचाल व्यवस्थित, तर ABCD हे पहिल्या रोमध्ये M पर्यंत काढायचं आहे, त्यानंतर खालच्या रोमध्ये यायचं आणि N पासून रिव्हर्स लिहायला सुरू करायचं. ओके, सो A पासून M पर्यंत फर्स्ट रो, त्याच्यानंतर M च्या खाली N आणि N पासून रिव्हर्स. ओके, तर असं लिहिलं तर तुम्हाला भेटेल याच्यातून आयडिया. HIL BDF. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 TUX. ओके, पुढचा प्रश्न बघू. तुम्ही सॉल्व्ह करा, याचा आन्सर तुम्हाला सुद्धा भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. हां, आता या प्रश्नामध्ये काय सांगितलं, एका गाडीमध्ये 50 कोंबड्या आहेत, 45 शेळ्या, 8 उंट आहेत आणि काही गुराखी आहेत. तर गाडीमध्ये असलेल्या एकूण डोक्यांपेक्षा 224 पाय अधिक आहेत. तर गुराख्यांची संख्या किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, तर आपल्याला पायांची संख्या किती आहे हे आपण कन्सिडर करू शकतो जर गुराख्यांची नंबर आपण X कन्सिडर केला तर. ओके, गुराख्यांचा नंबर हा X कन्सिडर करा. त्यानंतर पाय किती आहे ते कसं कॅल्क्युलेट करणार, कोंबडीला 2 पाय असतात. ओके, सो 50 × 2 प्लस शेळ्यांना 4 पाय असतात, 45 × 4 प्लस उंटांना पण 4च पाय असतात, 8 × 4. आणि जे गुराखी आहेत ऑब्व्हियसली ह्युमन बिईंग आहेत, 2 पाय असतात त्यांना, तर 2 × X हे झाले नंबर ऑफ पाय, टोटल पाय इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ हेड किती आहेत. सो 50 कोंबड्या 50 डोके, त्यानंतर 45 शेळ्या 45, देन 8 उंट 8 आणि X गुराखी आहे तो X नंबर ऑफ हेड्स. सो ही ॲडिशन एका साईडला. आता पायांची जी संख्या आहे ही डोक्यांच्या संख्यांपेक्षा जास्त आहे. ओके, म्हणजे पायांची संख्या मायनस, म्हणजे जे पायांचा नंबर भेटला होता तुम्हाला, मायनस 224 जर केलं तर एकूण नंबर ऑफ हेड भेटतील. हे कॅल्क्युलेशन करा, थोडंसं ट्राय करा. ओके, आणि तुम्हाला येतंय सगळं, तुम्ही इंजिनियर आहात, आपण सगळे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मार्क घेऊन ग्रॅज्युएट झालेलो असतो, इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटलेलं असतं. या अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला आरामात सॉल्व्ह करता येतात आणि आपण अशा प्रकारची एक्झाम आरामात सुद्धा क्रॅक कराल. ओके, हे काही फार मोठं आणि टिपिकल क्वेश्चन नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हिटलर जर्मनी, तसंच एक दुसरा लीडर दुसऱ्या कंट्रीचा. सो तुलसीदास इज नॉट अ लीडर. सो तुलसीदास भारत ही पेर चुकीची आहे. करेक्ट दॅट इज लीडर ओळखायचा आपल्याला. सो मुसलिनी इज द लीडर ऑफ इटली. सो मुसलिनी अँड इटली. सो थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये 81, 25, 729, 9x, 125, 512, 64, 8 असं दिलेलं आहे. मग जर बेसिक विचार केला तर आपल्याकडं 3च नंबर आहेत ज्याचं कॅल्क्युलेशन इथे केलेले आहेत. दॅट इज 9, 8 अँड 5. ओके, 9चा स्क्वेअर केल्यावरती आपल्याला 81 भेटेल. 9 क्यूब दॅट इज 729. 8चा स्क्वेअर 64 भेटतो. 8चा क्यूब 512 भेटतो. तर मग असाच नंबर बघा ज्याचा स्क्वेअर 25 आहे आणि ज्याचा क्यूब 125 आहे. ओके, सो 5 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. हा कॅलेंडरशी रिलेटेड आहे, एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता तुम्ही, ट्राय करा, आरामात सॉल्व्ह होईल. ओके, पुढचे प्रश्न बघू आपण आता. तर हे जे प्रश्न आहेत हे आता इंडस्ट्रियल रिफॉर्म्सची बेस्ड प्रश्न आहेत. तर एकूण 9 क्वेश्चन्स आहेत आपण इथं डिस्कस केलेत आणि ते 2011च्या क्वेश्चन पेपरमधून आहेत. ओके, सो हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा, एक तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन आयडिया भेटून जाईल की काय अभ्यास करायचा आहे. आणि लेक्चरच्या शेवटी आपण GS मध्ये सुद्धा काय करायचं आहे हे डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामुळं कंटाळा येऊ देऊ नका. आणि एक्झाम ही वर्षातून एकदाच कधी तर कंडक्ट होते, त्याच्यामुळं फुल फोर्सफुल अभ्यास करायचा आहे आणि फार कमी दिवस राहिलेत. ओके, आणि आपण करू शकतो सगळं काही मॅनेज. वी नो हाऊ टू स्टडी अँड वी नो हाऊ टू डू इट बेटर. ओके, गिव्ह इट युअर 100% शॉट, 100% सक्सेस भेटणारच. ओके, तर आपण इंडस्ट्रियल रिफॉर्म्स रिलेटेड जे क्वेश्चन बघतोय ते बघतोय आता. तर पहिला प्रश्न आहे, औद्योगिक
संशोधनासाठी भारत सरकारने 1940 साली डॅश डॅश ही संस्था स्थापन केली? सो याचा आन्सर आहे काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. ही संस्था भारत सरकारने औद्योगिक संशोधनासाठी 1940 मध्ये स्थापन केली आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. ऐतिहासिकदृष्ट्या 1761 ते 1999 या काळात भारताच्या औद्योगिक विकासाचे ढोबळपणे डॅश डॅश प्रमुख कालखंड दाखवता येतील? तर ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. 5 वेगवेगळे कालखंड आपल्याला दाखवता येतील. ओके, पुढचा प्रश्न बघू. इसवी सन 1854 मध्ये भारतात सर्वप्रथम डॅश डॅश येथे सूतगिरणी अस्तित्वात आली? सो मुंबईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सूतगिरणी अस्तित्वात आली 1854 मध्ये. ओके, ज्या क्षेत्रावर शासनाची मालकी नियंत्रण असून व्यवस्थापन ही शासन करते तर त्या क्षेत्रास किंवा त्यास डॅश डॅश म्हणतात? तर ऑब्वियस आहे सार्वजनिक क्षेत्र त्याला म्हणतात. ओके, प्रायव्हेट क्षेत्र म्हणजेच खाजगी क्षेत्र कसं असेल ज्यावेळेस फक्त त्याच्यावरती नियंत्रण प्रायव्हेट ऑर्गनायझेशनचं असेल आणि ज्यावेळेस दोघांचं कॉम्बिनेशन असेल सो इट इज कॉल्ड ॲज मिक्स्ड इकॉनॉमी. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. इसवी सन डॅश डॅशमध्ये आता एवढा फॅक्च्युअल डेटा हा आत्ताच्या एक्झाममध्ये येणार नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही एवढी काळजी नका करू की असे डायरेक्ट इसवी सन आपल्याला पाठ करायला लागतील की काय. ओके, आपल्याला हे असं काही पाठ करायला लागणार नाही. हा फार जुना पेपर आहे, 2011चा क्वेश्चन पेपर आहे आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मग ते ठीक होतं. त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न येत होते, मात्र आता ट्रेंड थोडाफार चेंज झाला आहे. मात्र आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स तरी आपण या गेस करू शकतो की किती येतील आणि आपल्याला कुठल्या याच्यावरती फोकस ठेवायचा आहे. तर जे नवे आर्थिक विषयक धोरण जे आहे हे भारताने 1991 मध्ये स्वीकारलं होतं. ओके, पुढचा प्रश्न बघू. 1956चे औद्योगिक धोरण डॅश डॅश या समितीच्या शिफारशींवर उभारलेले होते? तर J.C. कुमारप्पा तर यांच्या शिफारशींवर तो उभारले होतं. मुंबई बंदरावरील माल वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी डॅश डॅश येथे नवीन बंदर विकसित करण्यात आले? सो मुंबईमध्येच नियर दॅट इज नावाशेवा इथं ते बंदर विकसित करण्यात आलंय. पुढचा प्रश्न बघू आपण. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने औद्योगिक धोरण पहिल्यांदा डॅश डॅश या वर्षी मान्य केले? तर दॅट इज इन 1948. मुंबई ठाणे हा पहिला रेल्वे मार्ग केव्हा सुरू झाला? हा जीकेचा क्वेश्चन आहे, बट इट इज रिलेटेड टू अपर औद्योगिक म्हणजेच इंडस्ट्रियल रिफॉर्म्स. म्हणजे ह्याच्यातून एक इंडस्ट्रियल रिफॉर्मला चालना भेटली आहे, त्याच्यामुळे आपण हा कन्सिडर करू शकतो इंडस्ट्रियल रिफॉर्म्स रिलेटेड. सो दॅट इज 1853 मध्ये आपली मुंबई टू ठाणे ही पहिली ट्रेन धावली. ओके, तर हे असे 9 प्रश्न होते इंडस्ट्रियल रिफॉर्म्सवरती. आता आपण जनरल स्टडीजवरती कुठले कुठले प्रश्न आले होते हे थोडक्यामध्ये बघून घेऊयात. सो देर आर 31 टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ डॅश डॅश यांना समर्पित केला? सो आपले जे लेक्चर सिरीज आहे दॅट इज समाज सुधारक, तर त्याच्यामध्ये आपण ज्योतिबा फुलेंवरती एक लेक्चर अपलोड केलेलं आहे, तिथून तुम्ही बघू शकता डिटेल इन्फॉर्मेशन. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन एक्झाममध्ये साहजिक आहे ना. हिस्ट्रीमधला जर मेन पोर्शन बघाल तर महाराष्ट्राच्या रिलेटेड ज्यावेळेस हिस्ट्री असती तर त्याच्यामध्ये मुख्य फोकस किंवा मेन कॉन्सन्ट्रेशन सगळ्याच फील्डवाल्यांचं फक्त आणि फक्त आपल्या समाज सुधारकांवरती असतं. तर एक 40% प्रश्न जर हिस्ट्रीमधले समाज सुधारकावरती डायरेक्ट येऊ शकतात. तर वेगवेगळे समाज सुधारक आहेत महाराष्ट्रातले, तर ते तुम्ही व्यवस्थित करा. ओके, सो ज्योतिबा फुलेंनी जो त्यांचा गुलामगिरी हा ग्रंथ आहे हा जे अमेरिकेतल्या गुलामांना स्वातंत्र्य करण्यासाठी लढा देणारे अमेरिकन होते तर त्यांना समर्पित केलाय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द वॉटर स्टोअर्ड इन डॅम इज अन एक्झाम्पल ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ओके, दॅट फ्लोटिंग वॉटर असेल किंवा हाईटवरून पडत असेल तर दॅट इज अन कायनेटिक एनर्जीचं एक्झाम्पल आहे. ओके, तर याचा आन्सर आहे पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन. वेन अन ॲटम इमिट्स that is radiations and get alpha radiations and get covered into another atom, it's dash dash. So converted into another atom मध्ये काय असतं? So mass number decreases by 4 and atomic number is decreases by 2. Okay, next question. The least distance of distinct vision is that is 25 centimeter. Okay, पुढचा प्रश्न. The moon takes dash dash days to complete one revolution around the earth. So 27.3. Okay, so 27.3 days त्याला लागतात चंद्राला आपल्या पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा किंवा एक भ्रमंती करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन. 1 gram mole of a substance contains dash dash number of molecules. So 1 gram it contains n number of molecules. Okay, n is number of molecules. Next question. खालीलपैकी असत्य विधान कोणते? सो असत्य विधान ओळखायचं आहे तुम्हाला,
तर हे सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहे. मी तुम्हाला म्हणलं होतं की सायन्सवरती जास्त फोकस असतो सगळ्या एक्झाम्समध्ये. तर याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रश्न आले होते सायन्स रिलेटेड. आत्तापर्यंत सुद्धा आपण वरती जे क्वेश्चन बघितले ते सगळे जास्त करून सायन्समधलेच होते. तर हा जो प्रश्न आहे, असत्य विधान ओळखायचं आहे तुम्हाला. सो लायसोसोम फक्त प्राण्यांच्या पेशीतच असतात. सो दिस इज करेक्ट वन. देन बेडकाच्या पिल्लाचे बेडकात रूपांतर होत असताना त्याच्या शेपटाचे पचन लायसोसोमद्वारे केले जाते. आय डोंट गेट दॅट ॲक्च्युली सेंटेन्स, बट जे आयोगाने आन्सर की सांगितले त्याच्यामध्ये आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. सो लायसोसोम हे पेशीत असलेल्या कार्बोहायड्रेट्स व मेन याचे ऑक्सिजन करतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. सो विटॅमिन्स कुठले कुठले पाण्यात विरघळणारे? सो दॅट इज बी अँड सी. नेक्स्ट क्वेश्चन. मधुमेह दॅट इज डायबिटीज विकारासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो. तर इन्सुलिनचा वापर केला जातो. इन्सुलिन एक इंजेक्शन फॉर्ममध्ये सुद्धा दिलं जातं. तर ज्यांना डायबिटीज झाला आहे ते लोक काय करतात, जेवायच्या आधी इन्सुलिनची लेवल त्यांची चेक करतात बॉडीमध्ये किती आहे काय आहे. त्यानंतर लगेचच इंजेक्शन घेतात. मग समजा जर काय गोड खायचं असेल तरी इंजेक्शन घेतात. सो एकदम डेंजरस आहे, प्रत्येक वेळेस प्रिकॉशन घ्यायला लागतात. सो शुगर किंवा जे डायबिटीज आहे हा लाईफमध्ये खूप डेंजरस आहे आणि बरेच आपल्याला ज्या ॲक्टिव्हिटी आहेत डे टू डे लाईफमधल्या ह्या सगळ्या त्या विचार करून कराव्या लागतात. ओके, त्याच्यामुळे थोडंसं शरीराकडे पण जास्त लक्ष देत जा. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पुढीलपैकी कोणता कर राज्य सरकार लादते? दॅट इज जमीन महसूल कर. पुढचा प्रश्न बघू आपण. भारतामध्ये डॅश डॅश या वर्षी इंग्रजी हे शिकवण्याचे माध्यम म्हणून चालू करण्यात आले. सो 1835 आपण इंग्लिश शिकवायला सुरुवात केली. भारतात रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? सो फार कॉमन एक क्वेश्चन आहे. हा एक क्वेश्चन फार कॉमन आहे. दॅट इज लॉर्ड डलहौसी होते त्या काळातले गव्हर्नर जनरल. आणि गव्हर्नर जनरलवरती आणखीन एक प्रश्न, दॅट इज 1857च्या उठावाच्या वेळेस कोण होतं? तर हे दोन्ही प्रश्न एकदम कॉमन आहेत, सगळ्या एक्झाममध्ये विचारून झालेत. आता 3-4 लायनर क्वेश्चनमध्ये दिसतील तुम्हाला. ओके, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिलाय. तर विनायक दामोदर सावरकर यांनी तो ग्रंथ लिहिलाय. त्यानंतर स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुर्श्रुतीचे पुरस्कर्ते कोण होते? तर लोकमान्य टिळक हे या सगळ्या 4 गोष्टींचे पुरस्कर्ते होते. तरी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण. नेक्स्ट प्रश्न. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिलाय? तर अशा प्रकारचे सिली मिस्टेक आयोग त्यावेळेस करत होता, आता नाही करणार. अशाच प्रकारचा प्रश्न वरती 1 नंबरला आपण बघितला होता की गुलामगिरी हा ग्रंथ दॅट इज महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलाय आणि तो कुणाला समर्पित केला होता हा प्रश्न वरती विचारलाय. आणि परत नंतर असाच प्रश्न विचारला की गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिलाय. तर आता या मिस्टेक तुमचा आयोग करणार नाहीये. पुढचा प्रश्न बघू. डॅश डॅश हे 1857च्या उठावाच्या वेळेचे गव्हर्नर जनरल होते. ओके, सो लॉर्ड कॅनिंग हे त्यांचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न बघू आपण. प्रमुख शेतीविषयक उठावांपैकी 1857चा दख्खनचा उठाव हा डॅश डॅश येथे पार पडला. सो पुणे आणि अहमदनगर इथे हा शेतीविषयक उठाव पार पडलाय. ओके, 1857चा. नेक्स्ट क्वेश्चन. 2001च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या डॅश डॅश राज्यात आहे. तर सिक्कीममध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या आहे 2001च्या जनगणनेनुसार. आता 2011च्या जनगणनेवरती प्रश्न येतील, कारण त्यावेळेस मे बी जनगणनेचे रिपोर्ट आले नसतील, एक्झाम झाली त्यावेळेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. बहुस्तरीय वाढ हे डॅश डॅश वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे. सो आर्द्र सदाहरित वनस्पतीचं हे एक वैशिष्ट्य आहे, दॅट इज बहुस्तरीय वाढ. डॅश डॅश या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. तो द्वैभाषिक मुंबई राज्य हे कधी अस्तित्वात आलं? दॅट इज 1 नोव्हेंबर 1956ला. नेक्स्ट क्वेश्चन. दक्षिण भारतातील कोणत्या नदीच्या खोऱ्यातील जलसंसाधन सर्वात मोठे आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती गोदावरी नदी. सो गोदावरी नदीचं खोरं पण दक्षिण भारतामध्ये सगळ्यात मोठं आहे. महाराष्ट्राचा डॅश डॅश जिल्हा गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवर आहे. दॅट इज धुळे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नैसर्गिक वायूचे सर्वात जास्त उत्पादन डॅश डॅश येथे होते. सो मुंबई हाय इथं सगळ्यात जास्त जो नॅचरल गॅस आहे याचं प्रोडक्शन होतं. महाराष्ट्र राज्यात मान्सून पूर्व पर्जन्यास डॅश डॅश म्हणतात.
तर आम्रसरी हे आपल्या मान्सून पूर्व जे पर्जन्य होतं त्याला आम्रसरी असं म्हणतात. ओके, उन्हाळ्याच्या एंडला मे बी होतं ते. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकारात मोडत नाही? दॅट इज मालमत्तेचा अधिकार दॅट इज हा आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये मोडत नाही. ओके, तर तुमचा जास्त वेळ नाही घेणार मी. 94 क्वेश्चन झालेत, आपल्याला 100च क्वेश्चन करायचे त्या लेक्चरमधून. मात्र लेक्चरच्या शेवटी आपण थोडीशी स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहे, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट लेक्चर आहे, शेवटपर्यंत बघा, थोडा आळस नका करू. मे बी 30 मिनिट पण होऊन गेले असतील आपल्या लेक्चरला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे दॅट इज मुंबई उच्च न्यायालयातील खंडपीठे कुठे कुठे आहेत? तर कुठं कुठं आहेत हे मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठं? तर औरंगाबादला आहे, नागपूरला आहे आणि पणजीला सुद्धा आहे. 95th क्वेश्चन, भारतातील राज्यघटनेच्या विभाग 3 किंवा भाग 3 मधील कलम डॅश डॅश मध्ये स्वातंत्र्याच्या अधिकाराची तरतूद केली आहे. सो कलम दॅट इज आर्टिकल 19 याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या अधिकाराची तरतूद केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हा सरकारी विधेयकाचा आराखडा डॅश डॅश तयार करतात? हा प्रश्न आहे, हा तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन राहील. तुम्ही हा ट्राय करा सॉल्व्ह करण्याचा. आणि 5th ऑप्शन पण असा लिहून घ्या की नन ऑफ द अबो. सो मे बी नन ऑफ द अबो सुद्धा आन्सर असू शकतं, किंवा जर तुम्हाला याचा आन्सर माहिती असेल तर या 4 ऑप्शनपैकी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. क्वेश्चन नंबर 97, महाराष्ट्रात नगर परिषदांची किती वर्गात विभागणी केली आहे? सो देर आर 3 डिफरंट कॅटेगरीज फॉर नगर परिषद. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश साली भारतीय संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा संमत केला? सो कधी संमत केला आहे? सो 1955. नेक्स्ट क्वेश्चन, गटात न बसणारी आपल्याला जोडी ओळखायची आहे. सो ऑप्शन म्हणण्यापेक्षा आपले ABCD पहिल्यांदा बघू. ए इज चंद्रगुप्त, दॅट मौर्य, बाबर, मुघल, कनिष्क, कुशन. तर हे 3 वेगवेगळे साम्राज्य होते आणि ते त्यांचे राजे. मात्र जो डी ऑप्शन आहे दॅट इज महावीर आणि जैन. सो इट इज जैन इज धर्म आणि महावीर हे त्यांचे धर्मगुरू. ओके, सो महावीर जैन हे पेअर जे आहे ही इथं गटात बसत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, खाजगी विधेयक म्हणजे काय किंवा म्हणजे क्वेश्चन मार्क. आता ऑप्शन आहेत की जे विधेयक पंतप्रधानांनी मांडले असते, सो दॅट इज नॉट अ खाजगी विधेयक. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर असेल की जे विधेयक मंत्र्याव्यतिरिक्त सदस्यांनी मांडले होते, तर याला आपण खाजगी विधेयक म्हणतो. तर आपण चांगल्या क्वालिटीचे आणि ते जे एक्झाममध्ये आले होते ते सगळे क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. तर तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न दिसतीलच. तर जनरल स्टडीज जे आहे ह्याच्यामध्ये एकूण जे क्वेश्चन होते दॅट इज 31 क्वेश्चन होते. हिस्ट्रीमध्ये 10, त्याच्यापैकी जे 4 क्वेश्चन होते हे डायरेक्टली तुमच्या समाज सुधारकांमधून विचारले होते. तर 40% वेटेज हे हिस्ट्रीमध्ये समाज सुधारकांना आहे. तुम्ही पण त्याच्यावरती जास्त फोकस ठेवा आणि सगळे हातातले मार्क असतात. तुम्ही इथं 31 जर क्वेश्चन यावर्षी पण आले, सो एक 15 क्वेश्चन जरी तुम्ही कव्हर केले व्यवस्थित, तुम्हाला मार्क पडले, तुमचा पेपर निघू शकतो जर रिझनिंग तुमचं चांगला असेल तर. ओके, तर आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न करू नका आणि फोकस हा तुमचा स्टडी मटेरियल जेवढं शॉर्ट असेल तेवढं शॉर्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकीचा एकदम फापट पसार अजिबात वाचत बसण्याची गरज नाही आहे. एकदम सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवायचा आहे. जे आपण इंजिनिअरिंग स्टडीमध्ये जे केलं आहे म्हणजे एकदम शॉर्ट आपण करायचो आणि तेवढंच एक्झाममध्ये जाऊन अटेम्प्ट करायचो. ओके, आणि मार्क पडायचे. आणि तसंच या एक्झाम्समध्ये सुद्धा होतं. तुम्ही एखादा जर सब्जेक्ट, सपोज तुम्हाला सायन्स एकदम हार्डच चाललंय, तो सायन्स स्किप करा ना, त्याच्यावरती 9च प्रश्न विचारतील. तो बाकीचे क्वेश्चन्स आहेत तुम्ही तुमचे एफर्ट सायन्समधले काढून पॉलिटीमध्ये द्या और जॉग्रफीमध्ये द्या. ओके, एखादा सब्जेक्ट तुम्हाला हार्ड आहे तर तो सरळ स्किप करा आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ते तुमचे स्ट्रॉंग असले पाहिजेत. बट ओके, म्हणजे जर हिस्ट्री जर तुम्ही परफेक्ट करतच असाल तर हिस्ट्रीमधलं तुम्हाला सगळंच एकदम पाठ पाहिजे. म्हणजे गांधीयुग तुम्हाला पाहिजे, टिळक युग तुम्हाला माहिती पाहिजे, महाराष्ट्राचा इतिहास माहिती पाहिजे, समाज सुधारक माहिती पाहिजेत. ओके, आणि गव्हर्नर जनरल सगळे माहिती पाहिजेत. सो त्या गोष्टी हिस्ट्रीमधल्या तुमच्या पक्क्या असल्याच पाहिजेत. त्यानंतर जर पॉलिटी करत असाल तर सगळे आर्टिकल्स बाय हार्ट तुम्हाला माहितीच पाहिजेत आणि मेन जे आहेत ते तरी ॲटलिस्ट माहितीच पाहिजेत. ओके, सो हे सगळं तुम्हाला करायचं आहे. जॉग्रफीमध्ये सुद्धा एक सिलेक्टिव्ह अप्रोच पाहिजे की मला नदी प्रणालीच करायची आहे और मला एकतर वनांचा प्रकारच करायचा आहे. वनांचा प्रकार ॲक्च्युली थोडा हार्ड असतो करणं, त्याच्यावरती काही प्रश्न विचारू शकतात आणि आपल्याला ते नावं आहेत ती नाहीत लक्षात राहत. सो आपला अप्रोच हा दॅट इज पॉलिटीवरती पाहिजे, त्यानंतर हिस्ट्रीवरती पाहिजे,
आणि सायन्स जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुमचा त्याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट असेल तर सायन्स करा, नाहीतर हे 2 टॉपिक आणि एक इकॉनॉमिक्स टॉपिक आहे याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे, बिकॉज जो आपले इंडस्ट्रियल रिफॉर्म्स होते त्याच्यामध्ये सगळं इकॉनॉमिक्सच आलं होतं. ओके, तर इकॉनॉमिक्स आता इंडस्ट्रियल रिफॉर्म्स म्हणजे काय, तर इकॉनॉमिक्सच तुम्हाला पण करायचं आहे. पंचवार्षिक योजनांवरती जरा जास्त फोकस ठेवा आणि वी आर ऑल्सो डुईंग अवर बेस्ट टू म्हणजे आपण त्याच्यावरती प्रिपरेशन करण्यासाठी औद्योगिक रिफॉर्म्समध्ये एक लेक्चर बनवू, बट त्याला थोडासा वेळ लागेल. आय थिंक की 1-2 दिवस तरी जातील आणखीन, कारण फार सिलेक्टिव्ह त्याला आपल्याला एक मॉड्यूल बनवायला लागलंय की कुठलं स्टडी मटेरियल त्याच्यासाठी रेफर करतोय किंवा तेच एक्झाममध्ये विचारू शकतील का. ओके, त्याच्यामुळे थोडा त्याला वेळ लागेल, बट ठीक आहे. आता सध्या तरी तुम्ही तुमचा फोकस सिलेक्टिव्ह टॉपिक्सवरती ठेवा. लाईक तुमचा फोकस हा रिझनिंगवरती पाहिजे, त्यानंतर करंट अफेअर्सवरती पाहिजे, इंजिनिअरिंग टॉपिकमधला तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. ओके, म्हणजे तुम्हाला परत आता रिपीट करण्याची गरज नाही आहे. आणि रिपीट जरी करायचं म्हणलं सो इट इज नॉट पॉसिबल, कारण आता एक 10-12 दिवसांमध्ये तुम्हाला 4 वर्षाचं इंजिनिअरिंग थोडी रिपीट होणार आहे सगळं. ओके, म्हणजे तिथं सुद्धा तुम्हाला सिलेक्टिव्ह चॉईस करायचा आहे की आयसी इंजिन घ्यायचे आहेत किंवा वेल्डिंगमधले टाईप घ्यायचे आहेत, कास्टिंग घ्यायचं आहे. ओके, हीट ट्रान्सफर घ्यायचं आहे, रेफ्रिजरेटर घ्यायचं आहे, तुम्हाला रेफ्रिजरेशन सिस्टीम घ्यायची आहे. सो हे जे टॉपिक आहेत हेच करा फक्त. प्रत्येक विषय त्याच्यातला एकदम डीपमध्ये जायची गरज नाही इंजिनिअरिंग टॉपिकमध्ये. ओके, मात्र करंट अफेअर, रिझनिंग, त्यानंतर इंजिनिअरिंगमधला एक 50% पोर्शन तरी तुम्हाला माहिती पाहिजे. GS मधले सिलेक्टिव्ह टॉपिक्स लाईक हिस्ट्री अँड पॉलिटी, जॉग्रफी पण तुम्ही करू शकता. आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्स दॅट विल कम फ्रॉम द इकॉनॉमिक्स. सो हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. आता एक सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवा आणि आम्ही सुद्धा एक लेक्चर बनवू. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की एक तुम्हाला टाईम शेड्यूल पाहिजे या 10 दिवसांसाठी. तर तसं जर तुम्ही मेन्शन केलं तर नक्की आपण 10 दिवसाचं टाईम शेड्यूल बनवू. त्यामध्ये मग तुम्ही सिलेक्टिव्ह काय अभ्यास करायचा आहे ते टॉपिक पण लिस्टेड असतील आणि तो अभ्यास करून जा मग एकदमला. आणि एकदम बिंदासमध्ये जा, कारण आपल्या लेक्चर्समधून किंवा आपल्या ज्या स्ट्रॅटेजी थ्रू बरेच क्वेश्चन्स एक्झाममध्ये डायरेक्टली बनतात. MPSCच्या आत्तापर्यंतच्या एक्झाम्समध्ये भरपूर प्रश्न आलेत आणि भरपूर जणांनी स्ट्रॅटेजीचा फायदा घेऊन त्यांचे जे मार्क्स आहेत हे डायरेक्टली डबल केलेत. ओके, म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्यांनी अटेम्प्ट केले होते त्या अटेम्प्टमध्ये सुद्धा त्यांची भर पडली. ज्यांचे स्कोअर 30-40 आले होते त्यांचे स्कोअर 80च्या आसपास आले. आता STIचे जर स्कोअर डिस्कस करायचं झालं तर STIचे स्कोअर बऱ्याच जणांच्या आधी 25-28 असे यायचे, मात्र लेक्चर बघितल्यानंतर त्यांना बराच फायदा झाला, त्यांनी 50 सुद्धा क्रॉस केलेला आहे. ओके, तर त्याच पद्धतीने तुम्ही पण अभ्यास करा. आणि जर तुम्हाला गरज वाटत असेल लेक्चर्स तुम्हाला आणखीन पाहिजे दॅट इज टाईम शेड्यूलशी रिलेटेड, तर तसं मेन्शन करा, आपण लेक्चर नक्की बनवू. ओके, तर चांगला अभ्यास करा, प्रिपरेशन एकदम हार्ड ठेवा. हे तुमचा एक अभ्यासक्रम आहे, तुम्ही तो ओव्हरलुक करा आणि हा तुमच्या समोर असलाच पाहिजे. नेहमी तुम्ही त्याच्याकडे बघतच राहा. ओके, आणि बुद्धिमत्ता चाचणीवरती आपण एक 2-3 लेक्चर घेऊ, तिथून तुम्हाला नक्की हेल्प होईल. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हे लेक्चर कसं वाटलंय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून कळवा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक.